टॅटू. आज एक मुलगी माझ्या टॅटू स्टुडिओत आली. शांतपणे खुर्चीवर बसत, "महोदय, एक नक्षी काढावयाची आहे," असं म्हणाली. सुरेशने माझ्याकडे बघत मला आवाज दिला, कारण टॅटू जरा किचकट होता. बहुतेक या टॅटूच्या बहाण्याने देवाने आमच्या भेटीचा आशय रचला होता. मी शांतपणे तिच्या समोर बसलो आणि विचारलं तिला, "काय काढायचंय मॅडम?" ती गंभीर हसली आणि म्हणाली, "फक्त एक शून्य काढायचंय मानेवर." थोड्या वेळासाठी मी जरा चक्रावूनच गेलो. एकटक लावून तिच्याकडे पाहतच राहिलो. तिच्या मोकळ्या केसांची वेणी बांधत तिनं शून्य काढण्यासाठी मानेवरची जागा दाखवली आणि मी माझी मान म्हणत होकारार्थी डोलावली. मी थोडी क्रिएटिव्हिटी दाखवत शून्यामध्ये थोडं नक्षीकाम केलं आणि माझं नशीब थोर म्हणून ते तिला फारच आवडलं. पैसे देऊन ती घरी जाण्यासाठी निघाली. मी थांबवत विचारलं तिला, "शून्याचीच निवड का बरं केली?" तिनं हळूच तिचं बोट तिच्या भुवईवरून फिरवलं आणि शून्यावरचं काव्यच माझ्या समोर मांडून ठेवलं. शून्य म्हणजे प्रारंभ, शून्य म्हणजे विराट, शून्य म्हणजे काव्यारंभ, शून्यच घेऊन जातो मरणाच्या दारात. शून्य म्हणजे विरणारे अश्रू, शून्य म्हणजे बहरणारी खळी, शून्य म्हणजे गोड सुरुवात आणि शून्य म्हणजेच शेवटची खोल दरी. ती भारावून बोलत होती आणि मी फक्त ऐकत होतो. एक डूडवाला बंदा मी. आश्चर्य म्हणजे का साध्या मुलीत गुंतत होतो. तेवढ्यात बहुधा तिचं लक्ष माझ्याकडे गेलं असावं म्हणून ती थांबली. भुवया थोड्या एक करून माझा वेळ वाया घालवलात म्हणत रागाने मागे वळली. मी मागून हळूच बोलून गेलो, "तुमची ही कविता मी पूर्ण करू का? तुमच्या या शून्याला खरा अर्थ देऊ का?" मागे वळत थोड्या आश्चर्यानंच तिनं मला पाहिलं. मानेनच पण थोड्या विश्वासानं, "हो, सुरू करा," म्हणून सांगितलं. शून्यामधून जन्मनात्याचा शून्यच करे विस्तार. दोन कुटुंब एक होण्या कराल का माझा स्वीकार? काय सांगू तुम्हाला, मोठ्यानं टाळी वाजवून जमलो हो तुम्हाला म्हणून ती निघून गेली. आणि माझ्या पहिल्या प्रेमाची नाव मात्र अशीच निर्मनुष्य राहिली.